रिमोट कंट्रोल. महाराष्ट्र सरकार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रिमोट कंट्रोलने सुरू असल्याचं जनतेच्या लक्षात आलं आहे. कारण अनेक वेळा अशा काही बातम्या येतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करतात आणि तिथून अमित शहाची भेट घेऊन येतात आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार काय असेल तसं चालतं. आता महाराष्ट्र सरकार हे कसं स्थापन झालं? महाराष्ट्रातील जनतेचे मतदान कसं का होईना गैरमार्गाने घेतलं असेल, बळजबरीने घेतलं असेल, कोणत्या येणं केलं मार्गाने घेऊन पक्षफोडीने घेतलं असेल, संख्याबळ वाढवलं असेल, दलबदलू लोकांना एकत्र केलं असेल, अशा प्रकारे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताच्या आधिक्याने घेतलेलं आहे. मग हा रिमोट कंट्रोल कशासाठी? का महाराष्ट्राच्या मतदानापेक्षाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं एकट्याचं मतदान भारी आहे का? हा प्रश्न जनतेला पडलेला आहे आणि जनतेने निर्णय घेतला आहे, जनता ठाम आहे की चला काही असो, सरकारमधील आमदार खासदार मंत्री हे काही जनता नव्हे, ही जनता नव्हे, जनता, सुशिक्षित जनता, क्वालिफाईड जनता, इंटेलिजंट जनता सैनिक समाज पार्टीच्या विचाराला जोडत चालली आहे, गर्दी केली आहे. कारण जनतेला हवं आहे की हे रिमोट चालणारं सरकार नको, याला हटवायचं आहे. याला हटवून महाराष्ट्रामध्ये जनलोकतंत्र आणायचं आहे. जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं राज्य, जनतेसाठी चालवलेलं, जनतेनेच चालवलेलं राज्य आणायचं आहे, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रीतीच्या राज्याची पुनरावृत्ती समजू शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा डाव जनतेने आखलेला आहे. जनतेने दृढ निश्चय केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रिमोट सरकार चालू द्यायचं नाही, याला थांबवायचं आहे, बंद करायचं आहे. आणि सरकारमध्ये असणारे 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणात येऊ द्यायचं नाही. राजकारणातून सत्तेबाहेर करायचं आहे, हद्दपार करायचं आहे. त्यामुळे जनता एकवटली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येऊ लागली आहे, जोडत चालली आहे. आणि जनता ही 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जलवा दाखवून देणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.